50व्या मजल्यावरील त्या आलिशान पेंटहाऊसच्या काचेच्या खिडक्यांवर पावसाचे थेंब वेगाने आदळत होते. बाहेर गारवा होता, पण आतल्या वातावरणात मात्र एक वेगळीच अस्वस्थता आणि गुप्तता पसरली होती. डायनिंग टेबलावर शांतता होती. अनन्याचा श्वास वेगाने चालला होता आणि तिच्या छातीची धडधड वाढली होती. आर्यनच्या अनुपस्थितीत घराच्या त्या शांततेत समीरचा सहवास तिच्या मनात एक अनाम गोंधळ निर्माण करत होता. तिने समीरच्या डोळ्यांत पाहिले. समीरच्या नजरेत आता कसलाही संकोच नव्हता. तिथे होती अनन्याबद्दलची एक तीव्र ओढ. समीर, हे योग्य नाही, अनन्या कातर आणि कांपऱ्या आवाजात म्हणाली. पण तिच्या त्या बोलण्यात कठोर विरोध नव्हता, तर एका अनाम आकुंचिततेची पावती होती. वहिनी, जे मनाला हवं असतं ते अयोग्य कसं असू शकतं? आर्यनने तुम्हाला फक्त पैसा आणि या 4 भिंतींची श्रीमंती दिली, पण एका स्त्रीच्या भावना, तिची एकटेपणाची वेदना, हे त्याला कधी समजलंच नाही. समीर मंद आणि गंभीर आवाजात म्हणाला. त्याने हळूच आपला हात टेबलावरून पुढे नेला आणि अनन्याच्या थरथरत्या हातावर ठेवला. अनन्याच्या संपूर्ण अंगावर सर्रकन काटा आला. मनातील अपराधीपणाचा भाव आणि समीरच्या स्पर्शातून मिळणारी आपुलकी यात तिचे मन दोलायमान होत होते. जेवण अर्ध्यावर सोडून दोघेही उठून उभे राहिला. अनन्याची पावले अडखळत होती. ती बाल्कनीजवळ जाऊन उभी राहिली. समीर तिच्या मागोमाग आला आणि तिच्या पाठीशी अगदी जवळ उभा राहिला. त्याच्या श्वासांची उष्णता अनन्याला तिच्या पाठीवर स्पष्ट जाणवत होती. समीरने हळूच आपले हात तिच्या कमरेभोवती गुंफले आणि तिला स्वतःजवळ ओढले. अनन्याच्या ओठांतून एक सुस्कारा बाहेर पडला. समीरच्या या हळूवार, मायेच्या आणि वेड्या स्पर्शाने अनन्याचा स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता. एका एकट्या स्त्रीला ज्या आपुलकीची आस होती ती तिला समीरच्या या बाहुपाशात दिसत होती. तिने मागे वळून समीरच्या डोळ्यांत पाहिले. त्या एका क्षणात वर्षानुवर्षे साचलेला एकटेपणा विरघळून गेला. दोघांचे ओठ एकमेकांत गुंतले. तो क्षण अत्यंत तीव्र आणि प्रदीर्घ होता. मर्यादेच्या रेषा पुसल्या गेल्या होत्या आणि नात्याची सर्व बंधने गळून पडली होती. त्या रात्री एका चुकीच्या प्रवासाची सुरुवात झाली होती. 2 परस्पर विरोधी भावनांचा मिलाफ त्या प्रशस्त सोफ्यावर रंगला होता. एका कडेला अथांग सुख, तर दुसऱ्या कडेला तीव्र अपराधीपणा. समीरच्या बाहुपाशात पडून असताना अनन्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. सुखाचा अतिरेक आणि पतीशी होत असलेला विश्वासघात या संमिश्र छटा तिच्या चेहऱ्यावर होत्या. संवेदनशील समीरने तिच्या डोळ्यांतील अश्रू हळूवारपणे पुसले. त्याच्या या स्पर्शाने अनन्याचा साचलेला बांध फुटला आणि ती त्याला बिलगून रडू लागली. काही वेळाने दोघे सावरले. डायनिंग टेबलाजवळ समीरने अनन्याला प्रेमाने स्वतःच्या हाताने जेवणाचा एक घास भरवला. त्याच्या या काळजीवाहू वृत्तीत तिच्या मनातला अपराधीपणाचा भाव क्षणभरासाठी विरघळून गेला. तिला आर्यनच्या व्यस्त जगातल्या एकाकीपणाचा विसर पडला. रात्र पुढे सरकत होती, पण ही फक्त एका रात्रीची चूक नव्हती, तर एका नव्या वादळाची नांदी होती. आर्यनच्या पाठीमागे रचली गेलेली ही शृंगार लीला आणि भावनांचा खेळ पुढे कोणते वळण घेणार, हे आपण येणाऱ्या पुढच्या भागात पाहणार आहोत. तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. कहाणी आवडली असेल तर लाईक करा आणि पुढचा भाग चुकू नये म्हणून बेल आयकॉन नक्की दाबा. लवकरच भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या.